जिममध्ये गेल्या गेल्या पहिलं काय मारलं पाहिजे, तुमच्या हिशोबानं काय मारलं पाहिजे आणि माझ्या हिशोबानं काय मारलं पाहिजे ते मी सांगतो. पहिलं तुम्ही आता उदाहरण सांगा. सकाळी उठल्यावर लगेच उठून पळत नाही. पहिला उठताय, हातरुणात बसताय, मग त्यानंतर पाणी पिताय, मग हळूहळू तुमचे दैनंदिन ॲक्टिव्हिटी. तसंच गाडी चालू करताना लगेच किक मारून लगेच तुम्ही बाहेर करून चौथा गिअर टाकत नाही. जरा किक मारताय, जरा थांबताय, रेस करताय, मग पहिलं गिअर टाकताय, मग हळूहळू चालू होते. तसंच गाडीची एवढी काळजी करताय तसंच बॉडीची पण काळजी केली पाहिजे. गाडी काय आहे, फक्त 10 वर्ष 5 वर्ष कधी पण विकू शकता, पण बॉडी आपण जोपर्यंत जिवंत आहे, बॉडी आहे तर आपण आहे. बॉडी असली तर बॉडी हेल्दी असली तर आपण सुखी. त्यासाठी जिममध्ये गेल्या पहिला काय करायचं, तुम्ही काय करताय, जो डिप्स हे मारताय. पण माझ्या हिशोबानं काय मारलं पाहिजे ते मी सांगतो. जसे की सकाळी उठल्यावर तुम्ही हळूहळू उठताय, पाणी पिताय, मग माझ्या हिशोबानं तुम्ही जिममध्ये गेला तर लाईट वेट डंबेल घ्यायचं. जसं 5 किलो 10 किलो 5 किलो 2 किलो 2.5 किलो डंबेल घेतला. मग त्या डंबेलनं तुम्ही बायसेप ट्रायसेप चेस्ट थायज शोल्डर जेवढं वॉर्म करू शकता बॉडी तेवढं वॉर्म करायचं. त्याच्यानंतर मग तुमचं डेली रुटीन जसं डोर डिप्स पुलअप पुशअप, मग त्याच्यानंतर मग तुमचं डेली वर्कआउट जसं बायसेप आहे तर बायसेप, ट्रायसेप आहे तर ट्रायसेप. मग असं भावा, जशी गाडीची काळजी घेतोस तसं बॉडीची पण काळजी घे. गाडी 5-10 वर्ष, बॉडी आयुष्यभर. ओके, थँक्यू भावा. लाईक कर, सबस्क्राईब कर, फॉलो कर आणि जरा सपोर्ट कर रे मर्दा.